एका झटक्यात सगळं उद्ध्वस्त केलं, पण चेहऱ्यावरचं हसू आणि तो रुबाब कधीच कमी झाला नाही. तुमच्या जीवावरती कमवलेलं एका मिनिटात गेलं. तुम्ही परत एकदा उभा केलं, 7 लाखांच्या वर फॉलोअर्स झाले. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, जेवढे सगळे मला बघत होते 25 लाखाच्या वर लोक, त्या सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. का? 1 मिलियन झाल्यानंतर 200 पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या आश्रमशाळेला भेट देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. पैसा नाही मागत आहे, फक्त प्रेम मागत आहे. झालेल्या अन्यायावरती न्याय मागत आहे. तो न्याय म्हणजे तुमचं एक फॉलो. कारण की आपण समाजामध्ये चांगलं काम करत असताना जळणारे सगळ्यात जास्त भेटतात. सगळ्यात जास्त तर मला भेटलेत. पण माझ्यावरती प्रेम करणारा शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य ज्यांना न्यायाची अपेक्षा आहे, त्यांनी मला कधीच खाली पडू दिलं नाही. मी आजारी आहे, मला बेड रेस्ट सांगितलेलं आहे, माझ्या कमरेला बेल्ट आहे, पण मी थांबलो कधीच नाही. शेतकऱ्यासाठीच्या आंदोलनाला पण गेलो, काल लेकरांमध्ये पण गेलो आणि उद्या त्या लेकरांना मोठं करण्यासाठी पण झगडणार आहे. अन्याय झाला तिथं गब्बरचा वार काढणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणार आहे. मी कोणता लोकप्रतिनिधी नाहीये ना, मला कोणती निवडणूक लढवायची आहे. मला तुमच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करून तुमच्यासाठी न्याय मिळवून द्यायचा आहे. तुमच्या एका फॉलोने जर 200 नाही, 2000 नाही, 2 लाख विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल तर ते तुम्हाला करायला काहीच हरकत नसायला पाहिजे. 1 मिलियन लवकर करा. 200 पेक्षा जास्त अनाथ आश्रमात शिकणाऱ्या लेकरांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं काम तुमचा रविराज करेल. तुम्हाला कधीच नाराज करणार नाही, कारण की माझा जन्मच तुमच्यासाठी झालाय, या समाजासाठी झालाय आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या लेकरासाठी झालाय. करा मग फॉलो.